इयत्ता चौथी, विषय मराठी, पाठ तिसरा, कौतुकाची थाप. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, पाठाच्या आधारे कृती पूर्ण करा. सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले? उत्तर असेल, आकाशात काळी काळी ढग जमले, झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या, पालापाचोळा व कागद हवेत उडू लागले, गोट्याचे छप्पर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. प्रश्न दुसरा आहे, खालील घटनांचा योग्य क्रम लावा. अ. वासरू भुकेमुळे केलवाने हंबरत होते. आ. मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. ई. मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. ई. सोसाट्याचा वारा सुटला होता. उ. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. उत्तर असेल 1. वासरू भुकेमुळे केलवाने हंबरत होते. 2. सोसाट्याचा वारा सुटला होता. 3. मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले. 4. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. 5. मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. विचार करा व सांगा. प्रश्न पहिला, पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. उत्तर, पावसाळ्यात आकाशात काळे ढग जमवतात, झाडे हिरवीगार होतात, नद्या, ओढे व तलाव पाण्याने भरतात, वातावरण थंडगार व आल्हाददायक होते. प्रश्न दुसरा आहे, तुम्ही केलेल्या चांगल्या कामांची माहिती मित्र मैत्रिणींना सांगा. उत्तर, मी झाडांना पाणी घालतो, गरजूंना मदत करतो, शाळा स्वच्छ ठेवतो व प्राण्यांवर प्रेम करतो. प्रश्न तिसरा आहे, एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. उत्तर, मला खूप आनंद होईल, आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. चर्चा करूया. तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल? उत्तर, मी त्या कुत्र्याच्या पिल्लाला सुरक्षित ठिकाणी नेईन, त्याला पाणी व अन्न देईन, मोठ्यांची मदत घेऊन त्याच्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकाकडे नेईन. लिहिते होऊया. प्रश्न पहिला, वासरू आणि गाय यांच्यातील संवाद पूर्ण करा व त्यास अनुसरून शीर्षक द्या. शीर्षक, गाय आणि वासरू. वासरू, आई तू आलीस, किती उशीर केलास? गाय, काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस. वासरू, आई मला खूप भूक लागली होती, मी तुझी वाट पाहत होतो. गाय, मला माहिती आहे बाळा, पण पावसामुळे रस्ता चिखलाने भरला होता. वासरू, आता तू आलीस ना, मला खूप आनंद झाला. गाय, हो बाळा, आता शांतपणे दूध पिऊन घे. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. माझा आवडता प्राणी कोणता, तुम्ही ठेवलेले नाव, त्याचे वर्णन, त्याचे गुण, तो का आवडतो. उत्तर, माझा आवडता प्राणी कुत्रा आहे, मी त्याचे नाव मोती ठेवले आहे. मोतीचा रंग पांढरा असून तो खूप गोंडस दिसतो. त्याचे कान लांब आणि शेपटी छोटी आहे. तो खूप इमानदार, चपळ आणि हुशार आहे. तो घराचे रक्षण करतो व सगळ्यांशी प्रेमाने वागतो. मोती माझ्याशी खेळतो आणि माझा चांगला मित्र आहे, म्हणून मला तो खूप आवडतो. खेळू या शब्दांशी. प्रश्न पहिला आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. अ. सोपे कठीण. आ. आधी नंतर. ई. सुरुवात शेवट. ई. अंधार प्रकाश. प्रश्न दुसरा आहे, खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. अ. आई घरी आली. बाबा घरी आले. आ. चिमणी घरट्यात राहते. चिमणा घरट्यात राहतो. ई. बोका दूध पितो. मांजर दूध पिते. प्रश्न तिसरा आहे, खालील वाक्यांतील नाम ओळखा. अ. वासरू अधिक उठावदार दिसायचे. वासरू. आ. छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती. छप्पर पाचट सुरुवात. ई. रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला. रवी, विनय, अनिल, अमित. वासरू. प्रश्न चौथा, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
अ. हंबरडा फोडणे, मोठ्याने रडणे. वाक्य. खेळणी तुटल्यामुळे लहान मुलाने हंबरडा फोडला. आ. कौतुकाची थाप देणे, शाबासकी देणे. वाक्य. चांगले काम केल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ई. आटोकाट प्रयत्न करणे. अर्थ. पूर्ण प्रयत्न करणे. वाक्य. स्पर्धा जिंकण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले. ई. लक्ष वेधणे. अर्थ. लक्ष आकर्षित करणे. वाक्य. रंगीबिरंगी फुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. प्रश्न 5 आहे. खालील शब्दांचे अर्थ शोधा व वाक्य तयार करा. छप्पर, खोपट, वादळ, वार्ता, प्राण. छप्पर. अर्थ आहे घराचा वरचा भाग. वाक्य. पावसामुळे घराचे छप्पर गळू लागले. खोपट. जनावरे ठेवण्याची जागा. वाक्य. गायी खोपटात बांधलेल्या होत्या. वादळ. जोराचा वारा व पाऊस येणे. वाक्य. काल रात्री मोठे वादळ आले होते. वार्ता. बातमी किंवा माहिती. वाक्य. चांगली वार्ता ऐकून सर्वांना आनंद झाला. प्राण. अर्थ आहे जीव. वाक्य. डॉक्टरांनी जखमी पक्ष्याचे प्राण वाचवले. प्रश्न 6 शब्द डोंगर तयार करा. वासरू, घर याप्रमाणे शब्द डोंगर तयार होतील. प्रश्न 7 आहे. ओळखा पाहू मी कोण. 1. कानात वारे भरले की बेफाम धावते. आई दूर गेली की हंबरू लागते. वासरू. 2. लांब माझी मान, उंच माझे अंग, झाडांची पाने खाण्यात असतो मी दंग, सांगा मी कोण. जिराफ. खालील निमंत्रण पत्रिका वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे. उत्तर. निमंत्रण पत्रिका शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची आहे. 2. कार्यक्रमाचे स्थळ कोणते आहे. उत्तर. कार्यक्रमाचे स्थळ आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव. 3. कोणत्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे. उत्तर. कार्यक्रम 5 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. 4. शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत. उत्तर. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सदानंद तांबे येणार आहेत.